निर्गम प्रकरण 34. दगडाच्या नव्या पाट्या. अनुवाद प्रकरण 10 पदे 1 ते 5. परमेश्वर मोशेला म्हणाला, पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडून तयार कर, म्हणजे तू फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्यांच्यावर लिहीन. तू पहाटेस तयार हो आणि पहाटेस सिनाय पर्वतावर चढून ये आणि पर्वत शिखरावर माझ्यासमोर हजर हो. तुझ्याबरोबर कोणी चढून येऊ नये, सगळ्या पर्वतावर कोणी मनुष्य दिसता कामा नये. तसेच शेरडे मेंढरे व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या कडेला चरू देऊ नये. तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्या 2 दगडी पाट्या घडिल्या आणि सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला आणि त्याने परमेश्वर ह्या नावाची घोषणा केली. परमेश्वराने त्याच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्र पौत्रांचा 3ऱ्या व 4थ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर आता कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत तर खरे, तरी आमचा अन्याय व पाप ह्यांची क्षमा कर व आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. पुन्हा करार करणे. निर्गम प्रकरण 23 पदे 14 व 15. अनुवाद प्रकरण 7 पदे 1 ते 5. अनुवाद प्रकरण 16 पदे 1 ते 17. परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करीतो. तुझ्या सर्व लोकांदेखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीभर कोणत्याही राष्ट्रात झाली नाहीत. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते तू पाळ. पहा, मी तुझ्यासमोरून अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ह्या लोकांना घालवून देतो. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहेस त्या देशातल्या रहिवाशांशी करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही. कारण ज्याचे नाव ईर्षावान आहे तो परमेश्वर ईर्षावान देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांशी तुला करारमदार करावयाचा नाही, नाहीतर ते व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील. आणि त्यातल्या कोणी तुला बोलाविले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील. त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावितील. तू आपल्यासाठी ओती व देव करू नको. बेखमीर भाकरीचा सण पाळ. माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नियमित समयी 7 दिवसपर्यंत तू बेखमीर भाकरी खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. तुझ्या गुराढोरांपैकी गायीचे व मेंढराचे प्रत्येक प्रथम नरवत्स माझे आहेत. गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे. त्याला तसे सोडविले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावे. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये. 6 दिवस तू आपले कामकाज कर व 7व्या दिवशी विसावा घे. नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. तू सप्ताहांचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी
इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावे. मी तर परराष्ट्रांना तुझ्या पुढून घालवून देईन व तुझी सरहद्द वाढवीन, आणि वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर ह्यासमोर हजर व्हावयास जाशील, तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. माझ्या यज्ञपशूचे रक्त खमीराच्या भाकरीबरोबर अर्पू नये, आणि वल्हांडण सणातल्या यज्ञपशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. एवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेविली. मोशे पर्वतावरून खाली येतो. मग मोशे सिनाय पर्वतावरून उतरला, आणि तो साक्षपटाच्या दोन्ही पाट्या हाती घेऊन पर्वतावरून उतरून येत असता परमेश्वराशी संभाषण केल्यामुळे आपल्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्याला भान नव्हते. मोशेच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत असे अहरोनाने व सर्व इस्रायल लोकांनी पाहिले, तेव्हा ते त्याच्याजवळ जावयास भ्याले. मग मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्यांना बोलाविले. तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, आणि तो त्यांच्याशी संभाषण करू लागला. नंतर सर्व इस्रायल लोक जवळ आले, आणि जे काही सिनाय पर्वतावर परमेश्वराने त्याला सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले. मोशेने त्यांच्याशी बोलणे संपविल्यावर आपल्या तोंडावर आच्छादन घातले. पण मोशे परमेश्वराशी संभाषण करावयाला त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या तोंडावरले आच्छादन काढीत असे. आणि बाहेर येऊन जी काही आज्ञा त्याला होई ती तो इस्रायल लोकांना सांगत असे. इस्रायल लोक मोशेच्या तोंडाकडे पाहताना त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघताना त्यांना दिसत. परमेश्वराशी संभाषण करावयास मोशे आत जाईपर्यंत तो आपल्या तोंडावर आच्छादन घालीत असे.